नमस्कार. न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी महावीर वजळे. सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण मोठ्या जोरदार पद्धतीनं चालू आहे. अशामध्ये महाराष्ट्रामधील सर्वात मोठी चर्चेची लोकसभेची जी जागा ठरलेली आहे आणि जी ठरत आहे त्या जागेचं नाव आहे माढा लोकसभा. माढा लोकसभेमध्ये अद्यापपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचा उमेदवार जो आहे तो फायनल झालेला नाही. भाजपकडून या ठिकाणी निंबाळकर यांची उमेदवारी पुन्हा एकदा फिक्स झालेली आहे आणि अशामध्ये मोहिते पाटील जी आहे ती निंबाळकरांची उमेदवारी फिक्स झाल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झालेलं चित्र या ठिकाणी माढा लोकसभेमध्ये दिसत आहे. अशामध्ये मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेमधील प्रत्येक तालुक्यामध्ये दौरा सुरू केलेला आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकरी असतील, युवक असतील, महिला असतील, सर्व जनतेचं मत नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न या ठिकाणी होत आहे. हा प्रयत्न जाणून घेतल्यानंतर या ठिकाणी मोहिते पाटील समर्थक आणि मोहिते पाटील यांनी हा निर्णय घेतलेला आहे की भाजपच्या विरोधामध्ये आपण लोकसभेची उमेदवारी जी आहे, निवडणूक जी आहे ती लढवायची. आणि अशामध्ये कुठल्या पक्षाकडे जायचं हा विचार करत असताना या ठिकाणाची म्हणजे माढा लोकसभेची जी जागा आहे ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवार गट यांच्याकडे ही जागा आहे. अशामध्ये मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा हा निर्णय घेतलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याकडे सामील व्हायचं, यांच्याकडे प्रवेश करायचा आणि याच्या माध्यमातून निंबाळकर यांच्या विरोधामध्येच म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये या ठिकाणावरून निवडणूक लढवायची. ही सूत्रांकडून वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती ऐकायला मिळत आहे. परंतु अद्यापपर्यंत शरदचंद्रजी पवार यांच्या समक्ष या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मोहिते पाटील यांनी उमेदवारी घेऊन उभं राहिलं पाहिजे याच्यासाठी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत प्रवीण गायकवाड यांनी मध्यस्थी करण्याचं काम जे आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचबरोबर प्रवीण दादा गायकवाड यांनी अमोल कोल्हे जे आहेत त्यांना देखील अकलूज या ठिकाणी मोहिते पाटील यांच्या बंगल्यावरती आणून भेट केलेली आहे आणि त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा याच्या संदर्भामध्ये माढा लोकसभा मतदारसंघात घडून येत आहेत. त्याचबरोबर जर मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामधून निवडणूक लढण्यासाठी तयार नसतील तर त्या ठिकाणी प्रवीण दादा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना, माध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामधून मी माढा लोकसभा उमेदवारी जी आहे ती लढवण्यासाठी तयार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये चर्चेचा मुद्दा जो ठरलेला आहे माढा लोकसभाचं हे ठरण्याचं कारण देखील आहे की याच ठिकाणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब या ठिकाणावरून निवडून गेलेले होते. त्यामुळं हा खूप मोठा चर्चेचा विषय या ठिकाणी बनलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामधील जी जनता आहे ती जनता देखील या ठिकाणी सांगत आहे की जर या ठिकाणी मोहिते पाटील उभा राहिले तर त्या ठिकाणी नक्कीच माढा लोकसभेच्या माध्यमातून लोकसभेमध्ये मोहिते पाटील हे जाऊ शकतात. तर अशा विविध घटना ज्या आहेत त्या या ठिकाणी चर्चा घडत आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळ्या ही माहिती समोर येत आहे. परंतु सर्वांचं लक्ष जे आहे ते मोहिते पाटील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवणार की नाही. तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यू मराठी.